कोल्हापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे वादग्रस्त अधिकारी दीपक घाटे यांनी 2021-22 मध्ये मंजूर LED पोल योजनेत गार्ड कट्टे व नामफलक न बसवता संपूर्ण रक्कम ठेकेदारास दिल्याचा आरोप आहे। चौकशीनंतर दोषी असल्याचा अहवाल 7 ऑक्टोबर 2024 रोजी सादर झाला होता। मात्र 4 महिन्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती। रिपब्लिकन पक्षाने 9 एप्रिल रोजी चेतावणी दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने 29 एप्रिलला जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी आमरण उपोषण सुरू केले। अखेर प्रशासनाने आंदोलन मान्य करून संबंधित ठेकेदाराकडून 48 लाख रुपये वसूल करण्याचे आणि दीपक घाटे यांच्यावरील कारवाईचा अहवाल राज्य समाज कल्याण सचिव हर्षदीप कांबळे यांना पाठवल्याचे जाहीर केले। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतरच प्रशासनाने कारवाईचे लेखी पत्र दिले। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।